रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर तो बंधुत्व, प्रेम आणि नात्यातील विश्वासाचा अद्वितीय उत्सव आहे. आज लाखो बहिणी आपल्या भावाच्या हाताला राखी बांधतात आणि भावंडे एकमेकांना सदैव साथ देण्याची शपथ घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधनाचा भावार्थ केवळ भाऊ बहीण यांच्यापुरता मर्यादित नाही. हा सण काळ, समाज आणि परिस्थिती ओलांडणारा आहे. याची एक सुंदर आणि मनाला भिडणारी कथा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची. दुर्योधनाच्या दरबारात झालेल्या द्यूत क्रीडेनंतर द्रौपदीचे जीवन जणू उद्ध्वस्त झाले होते. तिने अनुभवलेला अपमान तिच्या मनात खोलवर कोरला गेला होता. पण त्याआधीच एक अशी घटना घडली होती ज्याने द्रौपदीच्या जीवनात कृष्णाबद्दल अनंत प्रेम आणि विश्वास निर्माण केला होता. घटना रक्ताचा धागा. एकदा युधिष्ठिर आणि पांडव राजवाड्यात बसून धनुर्विद्या स्पर्धा पाहत होते. श्रीकृष्णही त्या दिवशी पांडवाकडे आले होते. कुठल्याशा कारणाने श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हातात घेतले आणि ते परत ठेवताना त्यांच्या बोटाला खोल जखम झाली. रक्त झऱ्यासारखे वाहू लागले. आजूबाजूचे सर्व योद्धे कपड्याचा तुकडा किंवा पट्टी शोधू लागले, पण द्रौपदी तिथेच उभी होती. तिने क्षणाचा विलंब न करता आपला नाजूक रेशमी साडीचा तुकडा फाडला आणि कृष्णाच्या बोटाला बांधून दिला. कृष्ण त्या क्षणाला हसले, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते म्हणाले, द्रौपदी, तू माझ्या जखमेवर फक्त कापड बांधले नाहीस, तर माझ्या मनात एक ऋणाची गाठ बांधली आहेस. आजपासून जेव्हा कधी तुला माझी गरज भासेल, मी तुला वाचवण्यासाठी काळ, देश, सीमा काहीही ओलांडून येईन. वचनाची पूर्तता. चिरहरण प्रसंग. काही वर्षानंतर हस्तिनापुरातील त्या कुप्रसिद्ध द्यूत क्रीडेत पांडवांनी आपली सर्व संपत्ती, राज्य आणि शेवटी द्रौपदी सुद्धा हरली. दुर्योधनाने दुष्ट भावनेने द्रौपदीला दरबारात ओढून आणले. तिचा अपमान करण्यासाठी दुःशासनाने तिची साडी खेचायला सुरुवात केली. द्रौपदीने सभेत उपस्थित सर्वांकडे मदतीची याचना केली. भीष्म, द्रोण, विदुर, धृतराष्ट्र, पण कोणीच पुढे आले नाही. त्या क्षणी तिने डोळे मिटून आपल्या अंतःकरणातून हाक मारली, हे कृष्णा, माझा सखा, माझा भाऊ, वाचव मला. आणि मग अद्भुत चमत्कार झाला. जणू अनंत वस्त्रांचा साठा द्रौपदीच्या अंगावर प्रकट झाला. दुःशासन ओढत राहिला, पण वस्त्र कधी संपलेच नाही. द्रौपदीचा सन्मान अक्षुण्ण राहिला. सभेत उपस्थित सर्वजण थक्क झाले, पण द्रौपदीच्या डोळ्यात अश्रू होते. भीतीचे नव्हे, तर तिच्या रक्ताच्या धाग्याने बांधलेल्या नात्याची आठवण झाल्याचे. नात्याचा अर्थ. त्या दिवशी द्रौपदीला जाणवले, राखी केवळ धागा नसतो, तो विश्वासाचा धागा असतो, जो एखाद्याच्या संकटात धावत येतो, चाहे जगाच्या कुठल्याही टोकावर असो. कृष्णाने आपल्या वचनाला खरी उतरवली. शिकवण. खरी राखी रक्ताचे नाते बघत नाही, तर मनाचे नाते जपते. एखाद्याला मदतीची गरज असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. संकटात जो नातं निभावतो तोच खरा भाऊ किंवा बहीण. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.